स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे SC ST OBC जे बांधव आहेत किंवा इतर प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा विधानसभेवरती उद्या म्हणजेच 12 तारखेला यशवंत स्टेडियमवर पासून तर 0 माईल पर्यंत असणार आहे. आणि काही मागण्या ज्या आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो, त्या मागण्या आपल्या संदर्भात आहे, आपल्या हक्काची लढाई असणार आहे. त्यामुळं SC ST प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या काही मागण्या मी तुमच्या दृष्टीने सांगतोय ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यासाठी या आंदोलनामध्ये, या धडक मोर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं हजर व्हायचं आहे, उपस्थित राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जर वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही तर त्यांना स्वाधार योजना मिळते, परंतु ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जर वसतिगृह मिळालं नाही तर त्यांना स्वाधार मिळत नाही. लक्षात घ्या, ह्या योजना कोणाची आहे? स्वाधार आणि स्वयं ह्या दोन्ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आहेत, परंतु SC बांधवांसाठी वेगळा न्याय आणि ST बांधवांसाठी वेगळा न्याय, म्हणजे याच्यावरती न्याय नाही तर हे अन्याय आपल्याला करताना शासन दिसत आहे. म्हणून एकाच बापाची 2 लेकरं जर असेल तर एकाला तुपाशी आणि एकाला उपाशी ठेवण्याचं काम शासन करत आहे. त्यामुळे 11वी 12वीला सुद्धा विद्यार्थ्यांना, ST विद्यार्थ्यांना स्वयंचा लाभ मिळावा अशी आपली ही मागणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सर्वांनी येणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी मागणी अशी आहे की नीट JEE चे जे काही क्लासेस आहे त्याकरिता ऑनलाईन सुद्धा क्लासेसची उपलब्धता ST विद्यार्थ्यांसाठी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ते सुद्धा आपल्याला दिलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, PhD फेलोशिप महाज्योती, सारथी, भारती, आरटी या माध्यमातून PhD ची फेलोशिप जी काही दिली जाते, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जात नाही. तर हे फेलोशिप सुद्धा देण्यात यावी. परदेशी शिष्यवृत्ती जी काही आहे, या परदेशी शिष्यवृत्तीची उत्पन्नाची अट जी आहे आपल्या ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी, ती ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची अट जी आहे ती अट काढून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतरची मागणी आहे आपली की धनगर आणि बंजारा समाज जे काही आहे, हे धनगर आणि बंजारा समाज आपल्या ST प्रवर्गामध्ये येण्यासाठी धडपडत आहेत. तर या दोन्ही समाजाला अजिबात या ठिकाणी एंट्री द्यायला नको. याच विरोधात आपण आपली शासनाची भूमिका काय आहे हे सुद्धा आपली मागणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं अत्यंत या ज्या काही रास्त मागण्या आहेत ह्या मागण्या आपल्याला महत्वाच्या मागण्या आहेत. नंतर स्वाधार जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी, म्हणजे तालुका स्तरावर स्वाधार लागू आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वयं लागू नाही, तालुका स्तरावर स्वयं लागू करण्यात यावं, हे सुद्धा आपली मागणी आहे. त्यामुळं यामुळे विद्यार्थी वंचित होत आहे. विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी रूम करून राहू शकत नाही, विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी रूम करून राहू शकत नाही. जर त्यांना स्वयंचा 11वी 12वीला लाभ दिला तर नक्कीच आपले विद्यार्थी जे SC ST विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ST विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी शिकू शकतात. अशा विविध मागण्यांना घेऊन आपण उद्या सर्वजण विद्यार्थी जे काही आहेत, जे नागपूरमधले सर्व हॉस्टेलचे जे विद्यार्थी असतील, ट्रायबल हॉस्टेलचे विद्यार्थी, समाज कल्याणचे वसतिगृहातले विद्यार्थी, इतर मागास व बहुजन कल्याण विभागातले वसतिगृहातले विद्यार्थी जे स्वयंचा लाभ घेत आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत, या सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं येणं अपेक्षित आहे. याला का येणं गरजेचं आहे आंदोलनाला? कारण तुमचा भाऊ बहीण कोणी ना कोणीतरी 11वी 12वी शिकायला येतो आणि हॉस्टेलला नंबर नाही लागला तर त्याला स्वयं मिळत नाही. त्या दृष्टीनं आपल्याला न्याय मागण्याची ही अत्यंत महत्वाची गरज आहे. तुम्ही जर PhD करत असाल तर तुम्हाला फेलोशिप मिळत नसेल तर त्याची गरज आहे. ज्या विद्यार्थ्यांची गेल्या 1-2 वर्षापासून स्कॉलरशिप पेंडिंग आहे, तुम्हाला कॉलेजवाले तुम्हाला काय करतात, डॉक्युमेंट स्कॉलरशिप आली नाही म्हणून डॉक्युमेंट अडवून ठेवतात, त्यामुळे तुमचं नुकसान होते, पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. असे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे फीज घेणारे कॉलेजेस आहेत, जास्त फीज घेणारे 100% शिष्यवृत्ती असून सुद्धा फीज घेत आहेत, अशा कॉलेजची मान्यता रद्द करणे आणि अशा कॉलेजवर कारवाई करणे, अशा विविध मागण्या आपल्या सर्वांच्या मागण्या असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या न्याय हक्काची लढाई आहे. समस्या आपली आहे, लढा सुद्धा आपला आहे. आवर्जून उद्या सर्वांनी आपल्या मित्रांना घेऊन आपण 12 वाजता यशवंत स्टेडियम उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण यशवंत स्टेडियम पासून 1 वाजता आपल्या आंदोलनाला, मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि 0 माईल पर्यंत आपलं आंदोलन चालू असणार आहे. त्यात शिष्टमंडळ आपल्या भेटीच्या संदर्भात आणि आपल्याला त्याबद्दलची सर्व माहिती आपल्या ग्रुपला सुद्धा मिळत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर या संदर्भातलं फ्लेक्स सुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे हे शेअर करा, स्टेटस लावा, हा व्हिडिओ सुद्धा आपापल्या ग्रुपला शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी
या आंदोलनामध्ये उपस्थित राहतील. हा व्हिडिओ, ही जी माहिती आहे, हे आंदोलन, या आंदोलनाबद्दलची तुमची भूमिका काय आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.